नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मित्रांनो. बघा, आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल, की महाराष्ट्र पोलीस भरती सर्व प्रश्नांची उत्तरे आणि जे काही 8 प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे. पण जे विद्यार्थी आता हा व्हिडिओ YouTubeवरती आहे ना, त्याच्यामुळे जे विद्यार्थी आता नवीन आहे त्यांना काहीच माहिती नाही, की नेमकं काय चालू आहे बाबा 12 भानगडी. तर त्यांच्यासाठी सांगतोय. परवा हा एक 90+ लेखीचा एक टार्गेट प्लॅन आहे. जर का तुम्हालाही हा प्लॅनमध्ये सहभागी व्हायचं असेल, तर तुम्ही काय करायचंय, या नंबरवरती WhatsAppला मेसेज करायचा, की 90+ लेखी करायची म्हणून. असा मेसेज करा, तिथे संपूर्ण डिटेल तुम्हाला येऊन जाईल. आणि खरोखर सांगतो, जो पण विद्यार्थी हा प्लॅन फॉलो करतोय, त्याची गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला मी, की 4 महिन्यामध्ये लेखी 90+ होणार म्हणजे होणार कुठल्याही परिस्थितीमध्ये. तर नवीन असाल तर या नंबरवरती WhatsAppला नक्की मेसेज करायचा, की काय 90+ लेखी करायची म्हणून. ठीक आहे. तिथे संपूर्ण डिटेल तुम्हाला येऊन जाईल. आणि त्याच्यानंतर नवीन असाल अजून, तर या नंबरवरती WhatsAppला नाव आणि जिल्हाही सांगा, जेणेकरून तुमचा नंबर सिस्टम आपलं सेव्ह करून घेईन आणि तुम्ही सुद्धा हा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम नावाने सेव्ह करून घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला टेटसच्या माध्यमातून संपूर्ण अशा अपडेट मिळत जाईल. ठीक आहे. आता हा क्लोज झालं नवीन विद्यार्थ्यांसाठी हा विषय आहे, हा आता आपण क्लोज करून टाकू. आपले जे काही बॅचेसचे विद्यार्थी आहे बघा, तिन्ही बॅचसाठी सांगतो, 12, 13 आणि 14 तीन बॅचेस आपल्या चालू आहे. तर बघा, मागे पुढे आहे, काहीचे 30 तास झाले, काहीचे 18, काहीचे 10, 12 असे 5, 6, 4, 5 असे तास झालेले आहे. तर तिन्ही बॅचेससाठी ही सूचना आहे, लक्षात घ्या. परंतु या सूचना आपण बघणार आहे, की ज्यांची बेसिक बॅच झाली नाही त्यांनी टास्क कसा करायचा हे सगळं सांगण्यापूर्वी तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर दादांनो देतोय, 12, 13 आणि 14 बॅचसाठी. परंतु मी काय म्हणालो होतो रे तुम्हाला, की मी मागच एक मला वाटतं एक 4-5 दिवसापूर्वीच म्हणालो होतो, की तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर देणार आहे. पण ती काय माझ्याच्यानं देणं झालं नाही. म्हटलं डायरेक्टली व्हिडिओमध्ये देऊन टाकूया आता. परंतु मी तुम्हाला काय म्हणालो होतो, की जे बोलतो त्याच्यापेक्षा जास्त देईल. परंतु मी आणि माझी टीम अहोरात्र तुमच्यासाठी कष्ट करू, अहोरात्र तुमच्यासाठी मेहनत घेऊ आणि गॅरंटी देऊन सांगतो, जो पण पोरगा इमानदारीने माझा टास्क, आमच्या टीमचा टास्क, हा तयार केलेला टास्क इमानदारीने फॉलो करल, इमानदारीने सांगतो परंतु तुम्ही जर इमानदारीने फॉलो केलं, येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या बापाचं नाव तुम्ही तुमच्या छाताडावरती लावल्याशिवाय राहणार नाही, एवढी तुम्हाला मी गॅरंटी देतो. आता एक खुशखबर काय ते मी तुम्हाला सांगतो. खुशखबर अशी आहे, तिन्ही बॅचसाठी आहे बरोबर. हे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या बॅचसाठी नाही आहे, कारण त्या बॅच ऑलरेडी क्लोज झालेल्या आहे. 12, 13 आणि 14 बॅचसाठी आहे. काय खुशखबर आहे? खुशखबर अशी आहे, की बरोबर मी तुम्हाला म्हणालो होतो, की तुमचा जो काही आपला टेलिग्राम ग्रुपवरती टास्क चालू आहे, तर ज्या दिवशी 120 क्रमांकाचा टास्क होईल, त्याच्या दुसऱ्या दिवशी ही बॅच पूर्णपणे क्लोज होऊन जाईल. टेलिग्रामवरील जे काही ग्रुप आहे तो डिलीट होऊन जाईल आणि टास्क सुद्धा डिलीट होऊन जाईल. पण परवा आपण आमच्या टीमने विचार करून तुमच्यासाठी एक महत्त्वाची खुशखबर आणली आहे. ती अशी आहे, की येणारी भरती, येणारी जी काही भरती आहे, ती होईपर्यंत ज्या दिवशी तुमचा शेवटचा घटकाचा पेपर होईल, त्याच्यानंतर ते टास्क संपूर्ण डिलीट होतील. तोपर्यंत ते टास्क त्या टेलिग्राम ग्रुपमध्येच राहील आणि तो टेलिग्राम ग्रुपही तुमच्या तिन्ही बॅचेसचे चालू राहतील. ही एक मोठी खुशखबर तुमच्यासाठी देत आहे. जे बोलतो त्याच्यापेक्षा जास्त तुमच्यासाठी करणार आम्ही. बघा, आपल्या बॅचचे मला रिझल्ट आले पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता येणाऱ्या भरतीमध्ये सगळ्याला आपल्याला लागायचं आहे आणि 100% गॅरंटी देतो. 1000% सांगतो. जो पण पोरगा इमानदारीनं टास्क करेल ना, तो 100% लागणार म्हणजे लागणार. तुम्ही तुमची मैदानी बनवा. ही तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. जे बोलतो त्याच्यापेक्षा जास्त देईल. पेपरपर्यंत तुम्हाला आपण आमची टीम मार्गदर्शन करत राहीन. मी तुमच्याशी कनेक्टेड आहे, पण याच्या मागे माझं पूर्ण टीम वर्कचं मेहनत आहे. ती 100 मार्काची पेपर असेल, त्याच्यानंतर ते टॉपिक वाईज टेस्ट असेल, त्याच्यानंतर चालू घडामोडी असेल, मी एकटा करत नाहीये. संपूर्ण टीम बसून याच्यासाठी काम करत असते आणि अहोरात्र तुमच्यासाठी आम्ही झटत आहोत. फक्त कनेक्टेड मी आहे तुमच्याशी, पण याच्या मागे मेहनत माझ्या टीमची आहे. त्यांचं सुद्धा आपण इथे अभिनंदन केलं पाहिजे. तर मोठी खुशखबर तिन्ही बॅचसाठी भेटली तुम्हाला. काय भेटली रे? मोठी खुशखबर आहे, की काय, की येणारी पोलीस भरतीच्या शेवटच्या घटकाचा पेपर जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ते टास्क त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये राहतील. त्याच्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने तिथं अभ्यास करू शकताय. पण माझं एक म्हणणं आहे, की तुम्ही रेग्युलर असाल तर दररोजचा टास्क वेळेत पूर्ण करत चला. शेवटी काय करायचं, काय नाही करायचं ते सगळे तुम्हाला मी सांगणार आहे. पेपरपर्यंत मार्गदर्शन करेल. जास्तीत जास्त माझ्या या तिन्ही बॅचमधून आपल्याला रिझल्ट काढायचा आहे. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला तुमच्या बापाचं नाव तुमच्या छाताडावरती लावायचं आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून इमानदारीने टास्क करत राहा आणि 100% सांगतो, बॅचेसमधले सर्व विद्यार्थी लागणार आहे. पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका. 100% सांगतो, टास्क करत राहा. 100% तुमचा रिझल्ट येणार आहे आणि तुम्ही लागणार आहे 100% येणाऱ्या भरतीत. आता त्याच्यानंतर बघा आता आपण काय करूया, आपल्या प्रश्नांची उत्तरे बघूया. खुशखबर तर ऐकली, आता थोडेफार जीवात जीव आला असेल काही पोरांच्या. आता खुशखबर ऐकली, परत काय सांगत नाही. आता मेन आपल्या मुद्द्यावरती दादांनो येतो. पहिला मुद्दा असा आहे, की ज्यांची बेसिक बॅच झाली नाही त्याने टास्क कसा करायचा. आता जे पोरं आहे बघा, ज्यांची बेसिक बॅच झाली नाही त्यांनी टास्कला प्रवेश घेतलाय, की बेसिक बॅचेस माझी सर झाली नाही आणि तुम्ही जे काय टास्क देता, तर टास्क म्हणजे काय सेल्फ
स्टडीचा भाग आहे. तुम्हाला माहीत असेल एक टार्गेट असतं, होमवर्कसारखं टार्गेट असतं ते तुम्हाला पूर्ण करायचं राहत असतं. मग आता ज्यांची बेसिक बॅचच झाली नाही त्यांना टास्क समजणार नाही आणि बरोबर आहे ते समजू पण शकत नाही कारण टास्क हा सेल्फ स्टडीचा भाग आहे ना. मग त्यांनी काय करायचं तर परवा बघा आता तुमच्यासाठी वेळ तर वाढून दिलेला आहे. तुम्हाला 2 ऑप्शन आहे. पहिलं ऑप्शन असं आहे, की कुठेतरी 4-6 महिन्याची एक बॅच करा. काय म्हणतो मी तुम्हाला? कुठेतरी 4-6 महिन्याची एक बॅच करा. ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा आणि त्याच्यानंतर आपला टास्क क्रमांक चालू करा. म्हणजे आपला टास्क करण्यासाठी चालू करायचा. तुम्ही सोमवार ते शुक्रवारपर्यंत टास्क करू शकताय. शनिवार, रविवार त्याला रिव्हिजन मारायचं. तुम्ही तुमच्या पद्धतीने नंतरही 4 महिने झाल्यावर त्याच बॅचमध्ये राहून तिथे टास्क करू शकता. हे झालं पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा एक बघा, की जे जॉब करतात आता सॉरी पहिल्याच मुद्द्याचं म्हणजे ज्यांची बेसिक बॅच झाली आणि त्यांच्यासाठी दुसरं ऑप्शन कोणतं आहे ते सांगतो. पहिलं ऑप्शन तर तुम्हाला मी सांगितलं, की 4-6 महिने बॅच करा आणि त्याच्यानंतर ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा. कोणाचीही बॅच घ्या. मी सांगत नाही तुम्हाला ऑनलाईन आता भरपूर विद्यार्थी विचारत असतात, मला ऑनलाईन कोणाची बॅच घेऊ सांगा ना. मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्हाला कोणाचीही बॅच घ्या. काय करायचं सोपं काम आहे. YouTubeला जायचं, संख्या आणि संख्यांचा प्रकार हा टॉपिक टाकायचा गणिताचा आणि तुम्हाला भरपूर मास्टर लोकं शिकवतात तिथे YouTubeवरती. तर ज्या मास्तरचं शिकवलेलं समजतं त्याची ॲप डाउनलोड करायची आणि त्याचे टास्क आपलं सॉरी त्याची बॅच करायची. बॅच झाली त्या मास्तरची, की डायरेक्टली आपला टास्क करायचा. क्लासेसवरती कोणी भरती होत नाही बरं का, एवढी गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही 4-6 महिन्याचे क्लास करा आणि त्याच्यानंतर क्लासच्या नादी लागू नका. जास्तीत जास्त 4 महिन्यामध्ये बॅच कंप्लीट होते. लक्षात घ्या, जीकेचे क्लास करायची गरज नाहीये. तुम्ही फक्त मराठी, गणित आणि बुद्धिमत्तेचे क्लास जरी केले, तरी पण होतंय बरं का. कारण जीके वाचावंच लागत असतं. तर तेवढं केलं तरी होऊन जातं. बॅच केली की लगेच टास्क करा आणि मग टास्कच्या बाहेर काहीच करू नका. मी काय म्हणतो तुम्हाला, काय करायची गरजही नाही. काय करायची गरजही नाही. फक्त टास्क करायचं त्याच्यानंतर मग क्लासेसवरती काय तुम्ही भरती होणार नाही. तुम्हाला सेल्फ स्टडी तर करावीच लागते आणि ती गाढव मेहनत न घेता तुम्ही स्मार्ट स्टडीच्या माध्यमातून टास्क करा. ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा बरं दुसरं ऑप्शन बेसिक बॅच न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, की तुम्ही बॅच संपाची वाट न बघता तुमची जी काही बेसिक बॅच आहे, ती बॅच संपाची न वाट बघता तुम्ही टॉपिक झाला, की लगेच टास्कनुसार अभ्यास करू शकता. त्या टॉपिकचा टास्क करायचा. असंही करू शकता. ज्यांची बेसिक बॅच झाली नाही त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे. पहिला मुद्दा क्लिअर झाला अशी आशा मी करतो. ज्यांची बेसिक बॅच झाली नाही त्यांच्यासाठी, ज्यांची पहिली भरती आहे असे वगैरे विद्यार्थ्यांसाठी हे आहे आणि ज्यांची बॅच वगैरे झाली नाही त्यांच्यासाठी सुद्धा ते आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, की जे जॉब करतात त्यांनी टास्क कसा करायचा? आता परवा एक एक गोष्ट लक्षात घ्या. आता जे पोरं जॉब करतात बघा, जॉब करतात त्यांनी टास्क कसा करायचा? भरपूर म्हणजे समस्या आहे. आपले पोरं काही कंपनीत काम करतात बघा, काही शेती बघून अभ्यास करतात, काही कंपनीत काम करून अभ्यास करतात, काही डिलिव्हरी बॉयचं काम करून अभ्यास करतात, काही कॉल सेंटरवरती आहे वगैरे, वगैरे भरपूर मेसेज येत असतात मला. तर मग जे जॉब करतात त्यांनी टास्क कसा करायचा? तर आपल्याला तुम्हाला माहिती आहे, की एक टास्क करण्यासाठी 8 तास वेळ लागतो आणि ते दिवसभरात पूर्ण करायचा राहतो. तर तुमच्यासाठी ऑप्शन आहे. मी वेळ वाढवून दिला परवा. आम्ही सगळ्या टीमना विचार करून तुमच्यासाठी वेळ वाढवून दिला आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक टास्क 2 दिवस करा. तुमचाही अभ्यास कव्हर होऊन जाईल. एक टास्क तुम्ही 2 दिवस करायचा आहे. तुम्हाला वेळ भेटत नसेल तर 4 तास जरी तुम्ही दिवसाचा अभ्यास केला जॉब करून तरी हरकत नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तिसरा मुद्दा, की रिव्हिजन कसं करायचं? आता बरं रिव्हिजन कसं केलं पाहिजे? आता बघा सोमवार ते शुक्रवारपर्यंत आपला टास्क राहतो दादा हो, मग रिव्हिजन कसं करायचं? भरपूर पंचायत आहे. म्हणजे काय सोमवार ते शुक्रवारपर्यंत झालेल्या सगळ्या टास्कला रिव्हिजन बसेल का? एक टास्क करण्यासाठी 8 तास वेळ लागतो आणि 8 तास तुम्हाला काय ते काय शनिवार आणि रविवार कंप्लीट होणार आहे काय? तसं नसतं बरोबर. रिव्हिजनचा एक नाही का मोठा फॉर्म्युला असतो. रिव्हिजन म्हणजे काय असतं माहिती आहे का? ज्या गोष्टी तुमच्या वारंवार चुकतात ना, त्या गोष्टी आपल्याला शनिवार, रविवार करायच्या राहतात. वारंवार चुकणाऱ्या गोष्टी कशा? म्हणजे उदाहरण आता लक्षात घ्या, की समसंख्या, विषम संख्या यांच्या काही व्याख्या वगैरे असतात. ते ध्यानात राहत नाही. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे, 25 मूळ संख्या ह्या ध्यानात राहत नाही. ज्या गोष्टी तुमच्या वारंवार चुकतात, वारंवार म्हणजे करून सुद्धा लक्षात राहत नाही, त्या गोष्टींना परवा शनिवार, रविवार रिव्हिजन द्यायचं राहतं. आता ते तुम्हाला एक उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर बघा प्रश्नपत्रिका आहे. बरोबर आहे? आता बघा याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रश्नपत्रिका वाचता त्यावेळेस तुमच्या ज्या गोष्टी चुकतात, वारंवार चुकतात, तुम्हाला वाटतं की ही गोष्ट आता पेपरला येऊ शकते. पेपरला तर सगळंच काही येत असतं. काय येत असतं हे कोणाला माहीत नसतं. आपलं सगळं वाचायचं काम आहे. टास्कच्या बाहेर काय जात नाही बरं का. एवढा टास्क कंप्लीट केला तर काही हरकत नाही. पण ज्या गोष्टी तुमच्या वारंवार चुकतात त्या शनिवार, रविवार रिव्हिजनसाठी आता बघा शुद्ध शब्द तुम्हाला ओळखायला सांगितलेला IMP केलेला आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला जे गोष्टी चुकतात वाचताना जे पोरं आता 1-1, 2-2 भरत्या दिल्या आहे त्यांनी त्यांच्यासाठी सांगतो तुम्हाला. नवीन जरी असाल तरी सुद्धा सांगतो की तुम्हाला वाटतं की हे वारंवार चुकतात, आपल्या ध्यानात राहू शकत नाही. त्या गोष्टीला तुम्ही टास्क करत असताना हायलायटरने हायलाइट करायचं जेणेकरून परवा तुम्हाला शनिवार, रविवार त्याचं रिव्हिजन करता येईल. आणि ह्या गोष्टी कुठं कामात येतात तुम्हाला अजून एकदा सांगतो. ह्या गोष्टी तुम्ही हायलाइट केलेल्या गोष्टी कधी कामात येतात माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्ही पेपरच्या एक 15 दिवस किंवा 1 महिना अगोदर तुमचा पेपर आलेला राहतो बघा. त्यावेळेस पोरांना ना काय करावं, काय नाही, काही सुचत नाहीये. काय करावं, काय सुचत नाही. त्यावेळेस परवा या गोष्टी वाचायच्या राहत असतात. जे हे पाणी आधी वळण बांधून ठेवायचं राहत असतं. उगा फापट पसारा नाही परवा. टास्क म्हणजे एक ना एक वरदान आहे बरं का. एक गोष्ट
गोष्ट लक्षात घ्या. टास्क म्हणजे एक वरदान आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठलाच मायचा लाल नाही रे, जो तुम्हाला सेल्फ स्टडी कशी करावी म्हणून सांगा ना. अकॅडमीमध्ये पोरं 2-2, 3-3 लाख रुपये भरतात रे. मला लय परिस्थिती माहिती आहे. म्हणून तुम्हाला सांगतो 4-6 महिन्याची ऑनलाईन बॅच करा. बॅच झाली की टास्क करा. टास्कनुसार अभ्यास करा. त्याच्या बाहेर काहीच जात नाही. पॅटर्न बदलू दे, नाहीतर पॅटर्नचा बाप बदलू दे. परवा टास्कच्या बाहेर काहीच नाहीये. काहीच नाही रे. काहीच नाही. फक्त इमानदारीने करत राहा. त्याच्यानंतर बघा रिव्हिजन कसं करायचं हे गोष्ट तुम्हाला समजली असेल. चौथा मुद्दा बघा की अभ्यास करत असताना जे गणिताचे प्रश्न आले नाहीत त्याचे स्पष्टीकरण कुठं बघायचं. आता बघा काय गोष्ट असते माहिती आहे का, एखादा चॅप्टर आहे, आपण उदाहरणार्थ घ्या की नफा तोटा हे चॅप्टर आहे. गणित आणि बुद्धिमत्तेला सहसा अडचण येते. मराठी व्याकरणासाठी वगैरे अडचण येत नाही. मग गणित बुद्धिमत्तेला अडचण आली तर बाबा काही जे काही प्रकार असतात प्रत्येक टॉपिकमध्ये ती कोणालाच जमत नसतात. परवा काय म्हणतो मी तुम्हाला, ती कोणालाच जमत नसतात. मग अभ्यास करत असताना तुम्हाला अडचण आली, गणित सुटणार नाही, मग काय करायचं, तिचं स्पष्टीकरण कुठं बघायचं. तर परवा आपल्याला चॅट जीपीटी नावाचं मोठं ऑप्शन आहे रे. जेमिनी आहे, AI किती किती मोठा आहे. चॅट जीपीटी तो सोपंच साधं म्हणजे चॅट जीपीटीवरती ते गणित टाका. तुम्हाला शॉर्ट ट्रिक पण देतं ते. काय म्हणतो मी तुम्हाला, चॅट जीपीटी काय आहे तर तुम्हाला सांगतो. चॅट जीपीटी एक प्ले स्टोरवरून ॲप घ्या. चॅट जीपीटी नाव टाका प्ले स्टोरवर. ते ॲप घ्या आणि जे गणितं येत नाही का ते गणितं त्याच्यात टाका. ते तुम्हाला सोल्युशन देतंय, शॉर्ट ट्रिक देतंय, सगळं काही देतंय. अहो तुम्हाला काहीही करायची गरज नाहीये. याला त्याला विचारायची सुद्धा गरज नाहीये. मी मध्यंतरी एक आम्ही ग्रुप बनवला होता WhatsAppवरती. तर तिथं पोरं पोरीला मेसेज करून राहिले, दादा हो कसं व्हायचं ते काय, एखाद्या पोरीनं केस केली तर मी गुताचोर कामा नकाशाचा. कारण ॲडमिनलाच पकडतात ना, दुसऱ्याला थोडी पकडणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला की अभ्यास करताना गणित सुटत नसेल तर कसं काय करायचं काय नाही हे मी तुम्हाला सांगितलंय. चौथा मुद्दा तुम्हाला समजला असेल. पाचवा मुद्दा की मैदानी चाचणी टास्क कुठं मिळणार आहे. ह्या 5व्या मुद्द्यावरती तुम्हाला सांगतो. आता मैदानी चाचणीमध्ये भरपूर अशा गोष्टी येत आहे की बदल होणार आहे म्हणून. तर हो बघा, चर्चा तर खरोखर झालेली आहे. 23 जून रोजी जी काही मीटिंग झाली आहे त्या मीटिंगमध्ये चर्चा झालेली आहे की मैदानी चाचणीमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. पण आता सध्याच्याला तर काही GR आलेला नाही आहे ऑफिशियल वेबसाईटवरती. आता सध्याच्या पुरता जो व्हिडिओ बनवत आहे मी तोपर्यंत तर काही GR नाही. जर आज व्हिडिओ बनवला आणि उद्या GR आला तर मी त्याला काय करणार, डबल म्हणसा मास्तर खोटं बोलतं. तर मी खोटं बोलत नाहीये. मला काय 1-2 वर्षाचा अनुभव नाही आणि माझं चॅनल काय आता काल चालू केलं ना, आज मी तुम्हाला सांगत अशी गोष्ट नाही. 4 ते 5 वर्ष झालं भरपूर मेहनत या गोष्टीमध्ये लागते आणि भरपूर काय तुम्हाला खरं देण्याचा आपण प्रयत्न केला. बघा मैदानी चाचणीचा टास्क, तर मैदानी चाचणी बदलल नाही बदलल मला माहिती नाहीये. पण शक्यतो बदलण्याची शक्यता आहे बरं का. कारण चर्चा झालेली आहे. त्याचं GR आल्यावर तुम्हाला मी कळवल. आपल्या संपर्कात तुम्ही आहे टेलिग्रामवरती, तुम्हाला सगळं काही समजेल, ठीक आहे. तर त्याच्यामुळे काळजी करू नका. पण आता तत्पूर्वी जशी मैदानी चाचणी पहिली होती आपली 1600 मीटर गोळाफेक आणि 100 मीटर, मुलींसाठी 800 मीटर गोळाफेक आणि 100 मीटर. तर त्या पद्धतीच्या मैदानी चाचणीचा टास्क तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. टेलिग्राम ग्रुपवरती नव्हे, टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. टेलिग्राम चॅनल आपलं VD ऑल एक्झाम नावाचं आहे. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंकही तुम्हाला देतो, ठीक आहे. तिथून जॉईन करून घ्या. त्याच्यानंतर चालू घडामोडी दररोजच्या कुठं भेटणार आहे, तुम्हाला चालू घडामोडी देतो दादा हो दररोजच्या. तर ते कुठं भेटणार आहे त्यासुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. रोज 10 चालू घडामोडी तुम्हाला इथे भेटणार आहे. आणि 12, 13, 14 तिन्ही बॅचला हो आपण चालू घडामोडीची दर महिन्याच्या शेवटी PDF देणार आहे. बॅच संपेपर्यंत बरं का. बॅच संपेपर्यंत PDF देणार आहे फ्रीमध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला काही पेड करावे लागणार वगैरे काही नाहीये, ठीक आहे. त्याच्यानंतर रोज पेपर कोणी सोडायचा. आता रोज एक पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो बरं का. आता रोज एक पेपर मी टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. पण मग तो रोज एक पेपर कोणी सोडला पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. बघा परवा तुमची फक्त बॅच झाली की लगेच रोज एक पेपर तुम्हाला काय मास्तर सोडायला सांगतात. इट इज अ रॉंग म्हणजे चुकीचं आहे ते पूर्ण. रोज एक पेपर लगेच क्लासेस झाले की लगेच रोज एक पेपर सोडून उपयोग नाही पोराव. तुम्हाला सांगतो काय करायचं. रोज एक पेपर कोणी सोडायचा. जे ऑलरेडी पोरं वेटिंगला राहिलेले आहे, ज्यांच्या 1-2 भरत्या झालेल्या आहे, त्या पोरांनी पेपर सोडला तर रोज चालतो. म्हणजे 1-2 भरत्या होऊन तो त्याला 40 आणि 45 मार्क पडतो. ह्या पोरांनी नाही सोडायचा बरं का रोज एक पेपर. वेटिंगला राहिलेल्या पोरांनी, 4-2 मार्क कटलेल्या पोरांनी आणि जास्तीत जास्त ज्याला 80 लोक स्कोर येतो. काय म्हणतो मी तुम्हाला, 75+ स्कोर येतो ना, त्या पोरांनी रोज एक पेपर सोडला तर काहीही हरकत नाहीये. मग तुम्ही म्हणसाल सर तुम्ही टास्क तर 8 तास करायला सांगू राहिले आम्हाला. त्याच्यामध्ये तुम्ही बरोबर वाटून दिलं की 1.5 तास एका विषयाला द्या आणि गणित बुद्धिमत्तेसाठी तुम्ही 1.5 तास एका विषयाला द्या आणि गणित बुद्धिमत्तेसाठी तुम्ही म्हणालात की गणित बुद्धिमत्तेसाठी म्हणजे 1.5 तास एका विषयाला द्या आणि PYQसाठी 2 तास द्या. तुम्ही असं सांगितलं आम्हाला आणि आता तुम्ही म्हणता की रोज एक पेपर सोडा. मग ते कसं करायचं? परवा जे पोरं वेटिंगला राहिले, ज्यांना ऑलरेडी 75+ मार्क पडतो ना, त्यांनी एका विषयाला 1च तास द्या, PYQसाठी 2 तास द्या आणि पेपर सोडायला 2 तास द्या. 1.5 तास पेपर सोडा आणि अर्धा घंटा सोल्युशन करा. आता परवा हे झालं रोज एक पेपर कोणी सोडायचा. मग पेपर कुठं भेटणार आहे? तो पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती रोज एक फ्रीमध्ये पेपर भेटतो दादा हो. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि जो काही शनिवारी पेपर राहतो ना, तो टेलिग्राम चॅनलवरती भेटत नाही. तो टेलिग्राम ग्रुपवरती आहे आणि तो स्वतःच्या आपल्या अकॅडमीचा पेपर राहतो. आणि तो पेपर दादा हो स्पष्टीकरणासहित आहे तुम्हाला. काय म्हणतो मी तुम्हाला? स्पष्टीकरणासहित तो पेपर आहे. आणि
बॅच क्रमांक 14ला सुद्धा आपण काय दिलेलं आहे, टॉपिक वाईज टेस्ट बॅच क्रमांक 14साठी आपण दिलं आहे. कारण परवा त्यांनी फीस ज्यादा पेड केली 12-13चे बॅच क्रमांक 12-13चे पोरं म्हणतील सर मग आम्हाला का नाही दिलं तर परवा त्यांनी ₹999 फीस पेड केलेली आहे ना, त्याच्यामुळे त्यांना काहीतरी शिल्लक आपल्याला देणं इथे काळाची गरज आहे. कारण ते म्हणतील सर आमच्यावर अन्याय झाला, ते आपण काय होऊन देणार नाही आहे. तर टॉपिक वाईज टेस्टसुद्धा तुम्हाला जे काही आठवड्याचे टॉपिक होतात ते शनिवारी तुम्हाला टेस्ट टॉपिक वाईज 14 नंबरच्या बॅचला भेटत असते आणि 100 गुणांचा पेपरसुद्धा स्पष्टीकरणासहित पेपर भेटत असतो. 100 गुणांचा पेपर स्पष्टीकरणासहित हा बॅच क्रमांक काय म्हणतो मी तुम्हाला, बॅच क्रमांक 12 आणि 13लाही भेटतो. हे सगळं कधीपर्यंत चालू राहणार आहे माहिती आहे का, 120 टास्क होईपर्यंत. 120 टास्क झाले की हे पुरावा बंद होऊन जाईल. पण बॅच मात्र तिथे ती तशीच त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये राहील. मी ती डिलीट करणार नाही किंवा ते जे आम्ही टेलिग्रामला पैसे देतो बघा, ते म्हणजे पैसे भरून ती बॅचेस आम्हाला इथे ग्रुपच्या चालवावं लागत असतात. तर ते आपण काही तिथे आम्ही अजून पैसे पेड करू आणि तुमच्यासाठी शेवटपर्यंत ठेवते, म्हणजे ही भरतीची पेपर होईपर्यंत. ठीक आहे, सगळे भरती होणार आहे आपले, त्याच्यामुळे पुढच्या वर्षीची आशा बघू नका. ठीक आहे, आता त्याच्यानंतर बघा पुस्तक हे सगळं काय समजलं. मग आता रोज एक पेपर कोणी सोडायचं हे समजलं. मग आठवड्याला एक पेपर, बघा ज्यांना 45, 50, 60, 65 मार्क पडतात त्यांनी आठवड्याला एक पेपर सोडवायचा. हे 120 टास्क होईपर्यंत. 120 टास्क झाले की परत तुम्ही सुद्धा बिंदास रोज एक पेपर सोडायचा आणि 120 टास्क झाल्याच्या नंतर कसा अभ्यास करायचा, मग आता काय करायचं हे पण मी तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पण तोपर्यंत ज्यांना 40, 45, 50, 60, 75च्या मायनस मार्क पडत असेल ना, तर बिंदास रोज एक पेपर सोडू नका. फक्त आठवड्याला एक पेपर सोडा, तो जो की आपल्या टेलिग्राम ग्रुप होते तुम्हाला बॅचेसच्या विद्यार्थ्यांना मी स्पष्टीकरणासहित देत असतो, तेवढा पेपर सोडा फक्त एक. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी समजल्या. त्याच्यानंतर 8वा मुद्दा बघा पोरांनो. 8वा मुद्दा असा आहे की पुस्तके मिळत नसेल तर काय करावे. आता काय समस्या आली माहिती आहे का, आता नितीन माले सरांचं, त्याच्यानंतर नितीन माले सरांचं गणित बुद्धिमत्ता भेटत आहे. त्याच्यानंतर बघा बाळासाहेब शिंदेचं मराठी व्याकरण भेटत आहे. त्याच्यानंतर के भुतेकर सरांचं सामान्य ज्ञान पोलीस भरती ग्रंथ भाग 1 भाग 2 हे पुस्तकं भेटत आहे. पण मेन प्रॉब्लेम येऊ राहिला की 2016च्या प्रश्नपत्रिकाच भेटत नाही पोरांना. आता एक 582 एक जम्बो म्हणून होतं बघा, त्याच्यामध्ये 2016, 17, 18च्या प्रश्नपत्रिका होत्या. पण परवा ते ऑफलाईन मार्केटमध्ये उपलब्ध होतं, तर ते पोरांनी भरपूर घेतलं वाटतं किंवा त्याच्या प्रती कमी छापलेल्या असेल, तर ते आता डबल नाहीसं झालं, म्हणजे ते भेटना झालं. आणि एक 15,300 म्हणून पुस्तक होतं, त्याच्यामध्ये 16, 17, 18च्या प्रश्नपत्रिका होत्या. पण परवा तेही नोबेलचं पुस्तक आता मार्केटमध्ये नाही आहे. मग जर का पुस्तक भेटत नसेल तर काय करायचं प्रश्नपत्रिका संचाचं, तर परवा तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर 24,500 तुम्ही घेऊन टाका, 3 वर्षाच्या लेटेस्ट प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये आहे नोबेलचं. आणि त्याच्या मागचे जे काही 16, 17, 18च्या आपल्याला प्रश्नपत्रिका लागतात, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो 2016, 17, 18च्या प्रश्नपत्रिका तुम्हाला ज्या काही लागणार होत्या, म्हणजे इथे भेटणार नाही. तर आता मग त्यासाठी काय करायचं, एक तर तुम्ही कुठल्याही पब्लिकेशनचं एक तर बुक स्टॉलमध्ये जाऊन बघा, कारण ऑनलाईन जरा भरपूर कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ते कुठल्याही पब्लिकेशनचं तुम्ही ऑनलाईन आपलं बुक स्टॉलमध्ये जाऊन बघा. इथं संभाजीनगरला गेला तर उदय बुक सेंटर सगळ्यात मोठं बुक सेंटर आहे. भरपूर अशी पुस्तकं तिथे प्रकाशन उले आणून टाकतात स्वतःचे. तर तिथे एकदा बघा. तुमच्या नागपूरला बघा, पुण्याकडे असेल तर पुण्याला बघा, तुमच्या एक मोठ्याल्या सिट्या बघा जवळच्या, तिथे पुस्तकं भेटू शकते. आणि जर नाहीच भेटलं तर मग काय करायचं, तर पोरांनो जुने विद्यार्थी असतात बघा लॅबमध्ये, तुम्ही लायब्ररीमध्ये अभ्यास करत असाल तर जुने विद्यार्थी असतात बघा, त्या ठिकाणी जा. तिथेही सुद्धा नोबेलचं पुस्तक पोराकडे तुम्हाला भेटेल. ते 15,300 वगैरे त्याच्या 16, 17, 18च्या प्रश्नपत्रिका आहे. आता जर तरीही नसेल भेटत तर परवा मग त्याला इलाज नाही आहे. काहीही करू नका. ज्या तुमच्याकडे प्रश्नपत्रिका आहे, आता मी तुम्हाला टास्कमध्ये 2016च्या प्रश्नपत्रिका आम्ही वाचायला देतो, त्या न वाचता तुम्ही डायरेक्ट 2019च्या वाचायच्या. कारण काय आहे माहिती आहे का पोरांनो, जर भेटतच नसेल पुस्तक त्याला आपण काही करू शकणार नाही आहे. ठीक आहे, डायरेक्ट 2019 पासून वाचायच्या. झालं उपलब्ध तर चांग भलं, नाही झालं तर त्याच्यापेक्षा चांग भलं. त्याच्यामुळे ताण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, आता हे सगळं काही तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. साधारणतः मला वाटतंय 18 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ होत आहे आणि मला वाटतं की आता बॅच क्रमांक 12, 13 आणि 14च्या विद्यार्थ्याची कुठलीच काय म्हणतं मी तुम्हाला समस्या राहिली नसेल. अजूनही परवा समस्या असेल तर WhatsAppला मेसेज करा, कॉल करू नका. तिथे तुम्हाला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. अजूनही कोणाची काही समस्या असेल तरीही सांगा. परवा तुमच्यासोबत 24 तास उपलब्ध राहील. येणाऱ्या भरतीत तुमच्या बापाचं नाव तुमच्या छातडावरती लावायची जिम्मेदारी माझी आणि माझ्या टीमची राहील. फक्त टास्क मात्र दादा हो इमानदारीने करा रे. अख्ख्या महाराष्ट्रात कोणीच सांगणार नाही तुम्हाला सेल्फ स्टडी कशी करायची. वारंवार सांगतो हो, सेल्फ स्टडी शिवाय भरती माणूस होत नाही. हे वाक्य तुमच्या कानावरती काय म्हणतात त्याला डोक्यावरतीही गोंदून ठेवा. कारण सेल्फ स्टडी शिवाय माणूस कोणी भरती होत नाही. एकदाच क्लास करा, फिरून क्लासला बसू नका. ठीक आहे, आता सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या तर धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल. परत एकदा सांगतो, एखादा जुना नवीन विद्यार्थी असेल तर का तुला 90+ दादा लेखी करायची असेल ना, या नंबरवरती WhatsAppला मेसेज कर की 90+ लेखी करायची. तिथं सिस्टम तुला संपूर्ण अपडेट देत जाईन. ठीक आहे, तर धन्यवाद पोरांनो. हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.